तुम्ही रॉंग इंटरप्रेट नका. आम्ही म्हणून मी चाललोय सहलीला सहलीला चाललोय आम्ही. आणि ती आमची बॅग आहे. आणि आम्ही आज पहिल्यांदाच दोघंजणं चाललो आहे बाहेर. तर आम्ही आमचा मी टाईम आता आज स्पेंड करणार आहोत. 4 ते 5 तास. जास्ती लांब नाही चाललो आम्ही, फक्त पानशेतलाच चाललो. पानशेत बघूया. डॅम रिव्हरवर बनते एखाद्या, तर नदी कोणती आहे का इथे ते विचारतात. हो, कारण ते पानशेत. अच्छा, कारण ते खडकवासलाचं हे आहे ना, तो हे आहे काय हे लेक आहे ना रोहित तो. शर्मा सारखी नको बोलू. हे ओ नाही क्या वो ते हा तळ ते आहे ना खडकवासला, तळ हे नाही, तळ. ते खडकवासला हे एक डॅम आहे. अच्छा, मला वाटलं ते पण तळ आहे, साठवून ठेवलेलं पाणी असं वाटलं. हा, साठवून कसं ठेवणार आहे? अडवून ठेवलेलं नाही का, तळ्यात नाही का साठवून ठेवतो. तुला नॉलेज कमी आहे. पांढरे हे पानशेत डॅम आहे. पानशेत हा, डॅम डॅम मधून वरून पाणी येतं नदी पूर्ण. कोणती आहे? हा? नदी कोणत्या पानशेत. पानशेत नदी. नदी डॅम पानशेत. अबे हो ना. नदी डॅम पानशेत. डॅम बीच असतो तिथे. कसं मी इथून खालून नदी जातो, तिथे कसं जायचं सांग. आम्ही गाडी लावतो बरोबर. बॅग तर पूर्ण खराब झालेली. राहू दे इथे झटकन. नाही बे, बॅगेत टाकून दिली सगळं. मला इथे असं अटकून राहू दे ना. पटकन दे. नेटवर्क आहे का? होतं म्हणजे ते नेट, हे म्हणजे आहे नेटवर्क. ठीक आहे. करायचं काय आपल्याला ते मी करते. स्टेअर्सनी न जाता आम्ही खालच्या रस्त्याने चाललो आहे. जो रस्ता मला माहीत होता तो बंद आहे, तर आम्ही आता जंगलातल्या रस्त्याने चाललो असं समजा. आणि इथे खूप कचरा करून ठेवतात लोक, हेही मला कळलंय. अजिबात. इथं फक्त पावसाळ्यात चांगलं असते. आता पण छानच वाटत आहे. इथं एवढा कचरा नाही, रस्त्याने किती कचरा होता तरी. बोटिंग सुरू नाही झाली वाटते अजून. स्थिर पाणी आहे एकदम. अरे वारे बीच. कधी नेणार आहेस तू मला? इथे बिबट्या खरंच येतो का? गड्याला कोणता बेल्ट लावून दिला? तो काटेवाला बेल्ट लावून दिला होता का? बिबट्या मान पकडते ना कधी पण, तो मान पकडू नाही शकत. यार किती मस्त दिसतंय तुझ्या गोप्रो मध्ये. हे खूप खालीपर्यंत आहे माहिती होतं हे, माहिती का? पाणी भरलंय. पाणी खूप भरलं आहे हे आता. ते तिकडे किती सेक्सी दिसते पहा, तो वाला पोर्शन. आता बिबट्या आला तर आपल्या गळ्याला तर ते नाही काटेरी बेल्ट. मित्रांनो, बसायचं म्हणजे आम्हाला
बॅगेत असलेली मॅगी वगैरे घेऊन बसायचे. तुम्ही रॉंग इंटरप्रेट नका. म्हणून मी याला बाहेर येऊन बसवत नाही. ते ते पूर्ण बॅग कशी पडली. आई ग, आता बसण्याच्या गोष्टी निघाल्याच होत्या की हा याने बसून दाखवलं. याने दाखवलं की बसल्यावर काय होतं याच्यासोबत. सो मिळूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काय पाण्याजवळ फ्लॅट घेऊ? फ्लॅट गोटा लावू. अच्छा ओके. हा फ्लॅट गोटा आता बघा शोधा. एवढं मोठं दगड नेणार आहेस? हा भेटला. उचल की, फ्लॅटच आहे, ठेव तिथे नेऊन. जमते का थोडी? त्याला थोडंसं सेट करावं लागतं ना आपल्याला. सर ते धोका आहेत का? जमते. दगड उचलल्या गेले आहे आणि मेहनत सुरू झाली आहे. सर हळू हा, तेच घसरतोच ती. आपण एक काम करू, आपण गोट्यावरच कट करू. हो पण थोडंसं मदत करतो का मला? कारण हातात बॅग आहे आणि ती भारी आहे. काय पहिले कॉफी बनवू मस्त, मग कॉफी बनवता बनवता चिल करू. मग मी बूस्ट बनवी. काय बूस्ट? मग तू पहिलेच बूस्ट पिणं. आधी हात धु तू जाऊन. जाऊन तू एवढा मोठा दगड उचललाय ना, धोंडा. पाणी गरम आहे. सोलार हीटर सुरू आहे. खरंच गरम आहे. पुण्यात आहे ना. काढ तुझं दे, मी आता कॉफी बनवते. पहिले आपण आपले सगळे गोटे धुवून टाकू ना, जे जे आपण सिलेक्ट केलेले आहे. हा तो एक आहे, याच्यावर आपण काटकुट करू सगळं. तो नव्हता, तो होता. हाच तर आहे हा, आणि छोटा दगड त्याच्यावर तो ठेवू. याच्यावर स्टोव ठेवू. मी करतो. Can I help you? Or you will do it alone? धुवा लागेल जरा. धुवायला की माझा दुसरा आहे, हा आहे कपाचा. हा कशाला? त्याच्यावर स्टोव ठेवायचा. थोडंसं स्ट्रॉंग नाही पाहिजे याचा बेस? मला तुझा फोन दे ना, त्याच्यात छान त्याच्याने पण व्हिडिओ घेते. तिथं आहे पडला तू. हो त्याच्याने पण कर इथे व्हिडिओ. तो येत आहे ना, मग मागं लाव त्याला. पण मी गॅस चालू करतो नाही, राहू दे. ना, गॅस लई कमी आहे. ढीला करून येत ना की डायरेक्ट एक 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 थोडं थोडं व्हिडिओ घेऊ मोबाईलने. कॉफी कुठे आहे? ठेवली होती मी तुला दिलेली. ठेव ना गंजा.
थांब थांब. उचलण्यासाठी काहीच नाही आणलं आपण. कपडा कुठे ठेवला तो कापड की तिथनं ग्लास कुठे? बरोबर गॅस कमी कर पटकन. मोबाईल कुठे? मोबाईल माझा सुरू नाही आहे. आउटिंग विथ माय बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. तुला कमी बूस्ट टाकतोस रोज माझ्या याच्यात असं का? साखर नाही आणली मी कॉफीसाठी. दे मला हे दे कापड दे. ते कापड दे. झालं गरम. बंद कर. बंद कर ना घालून. यार पटकनच गरम होते. हो पटकन बंद कर. झालं का? करू का? हो हो हो. 1 2 3 4 5 6 कर. ते उकळायला आलंय. कर पटकन. 8 9 10. मन धावतया तुझ. बरोबर ठेव बरं ते. एवढी तू कॉफी पिणार? तुझ्याच्यात दूध टाकून ती पूर्ण त्याच्यातही टाकते थोडंसं. नको टाकू. हे झालं. हे हो. अजून टाकू का सौरभ? पाण्यात टाकतो पहिले. गंज पाण्यात टाकतो. टाकते. 1 मिनिट थांब. हे घसरत आहे. पकडतो का याला? स्टार्ट. बरोबर. आधी ऍडजस्ट करा ना त्या गोष्टी. नंतरच ते करा. मला ना चालतं नाही त्यामुळे तुला म्हणतो. एका पॅकेटची बनवतो. 1 2 3. वाव भाई कसं कसं थोडा भारी येतं हा नाही. 1 2. झाला का रे सुरू? अच्छा झाला. तर सौरभ म्हणतोय की पहाड़ों वाली मैगी सिर्फ सौरभ को ही बनाना देना चाहिए. तर तो बनवतोय सगळं. मी काहीच नाही करणार आहे. इवन त्याला माझी कांदे कापण्यात पण हेल्प नको आहे. चष्मा काढून टाक. दिसेल नाही तर. तो गंज उचलतो का तिथला? कॉफी बनवली ना. तर त्याला वाटतंय की पहाडातली मॅगी फक्त त्यालाच येते छान. तर मला पहाड दाखव. रेडी. तेव्हा तो वाहतं पाणी होतं. किती मस्त ना. म्हणजे असं डायरेक्ट कांदा कापला असं केलं का पूर्ण साफ. एवढं भारी होत होतं. आज फक्त डिसएडव्हान्टेज एवढा थोडीशी ऊन आली आहे. बाकी सगळं बरोबर आहे. थोडीशी कोवळी ऊन आहे. कशाला गॉगल लावलास? काढ की मग तो गॉगल. माझं डोळ्यात ताण पडतात. आता मी म्हणते ऊन चालली जा. तर आपल्या असे प्रकारे पहिली स्टेप झालेली आहे. पूर्ण लसूण चिरून झालेली आहे आपली. ओके. आणि तुझी आज मॅगी खाणार आहे ना. ते मॅगी म्हणजे तू कुठंच नसून खाल्ली अशी मॅगी. काचेचं ताट आहे का हे? यात आपण सुद्धा दिसतोय. काचेचं नाही. तू कॉमेडी नको करू सध्या. थांबून जा. एवढे क्लीन भांडे कोण घासतं? मी. आंबा आणला आहे झाला. तर पहाडोवाली मॅगीमध्ये ते तुला चालणार. ओ धन्य झाले मी ऐकून.
that's why you lucky today. लकी तर मी आहेच. आवडतात. इकडच्या मिरच्या माहीत नाही तिखट आहेत की नाही. इकडच्या म्हणजे पुणे तू साईडच्या काश्मीरच्या मिरच्या नाही. मग कुठल्या मिरच्या आहेत ह्या? तुम्ही मॅडम शॉर्ट बरोबर घ्या. ठीक आहे. आता कसं असते बघा, ह्या 2 मिरच्या आहेत. 2 मिरच्या बारीक कट करायच्या आणि 2 मिरच्या उभ्या कट करायच्या. याने कसं आहे जास्ती टेस्ट येते भाजीला किंवा मॅगीला. हो. ठीक आहे. होय का? वय ठीक आहे. मिरची आपल्या कापून झालेल्या आहे. मॅगी बनवायला घेतोय. पहिले बघून घ्यायचं की गॅस आपला हलतोय की काय होतंय. ठीक आहे. आपलं सगळं कापून झालेलं आहे. कांदा, मिरची, टमाटर आणि लसूण. आता आमच्या मॅडम तेल काढत आहेत आणि इतकं टाकू करा नको मला प्लीज. मला डिस्टर्बन्स बिलकुल आवडत. थांबा. घ्या तुम्हीच टाका, तुमच्या शुभ असते. तर आपण सगळ्यात पहिले आधी टाकतोय तेल. जे खूप सारे इतकं 2 मॅगीला पुरे आहे. 2 मॅगी एवढं नाही पण थोडी जास्तीच आहे. तेल पाण्यावर नको टाकूस. टाकून दे, पूर्णच टाकून दे सौरभ. टाक की. हां. डब्बी आपण फेकून देऊ. नाही बोलू नको. गॅस कमी कर जरा. गॅस कमी कमी नसते कर. होतात. गॅस कमी नसते होत ते. घरच्या LPG आहे का? अरे जळेल म्हणून म्हणताय, गॅस वाया जायला नाही म्हणताय. हवा येत असन तर कशाला जाताना उचलायचं आहे. तडका दिलेला आहे असा पाण्याने. पाण्याचा तडका झालेला आहे हा. ठीक आहे. ठीक आहे. तू म्हणतो टाकून देतो पण मला पटलं नाही कारण की माझ्या स्टाईलची मी बनवतो. फ्लेवर कसं येणार मग? LPGचा प्रॉब्लेम येऊन राहिला तसं आमचा गॅसचा पण प्रॉब्लेम. ओला असो सुका असो सगळंच करू शकतो मी. आवाज कसा येतो माहिती का? लांबून संडास केल्यावर तर काय काय तू बघता ना माझी चार्जिंग संपली त्याची. शेफ सौरभ, मॅगी बनली आहे का? हो, मॅगी टाकलेली आहे आम्ही आणि आता उकडायला सुरुवात झालेली आहे. आता तिला आपण छान उकळू देऊ आणि त्यानंतर आपण खाऊया. तुम्ही पण येऊ शकता. तुम्हाला मी बनवताना कसा वाटलो आणि तुम्हाला कसं वाटेल ही कशी बनवताना छान वाटलं, पण बनलेली मॅगी खाऊन आता कसं वाटते ते मी नंतर सांगते. तुम्ही आधीपासून हुशार आहेत तशा पण. थँक्स. सुरू आहे. आमच्या मॅडम आता वरती गेल्या आहेत जागा बनवायला मॅगी खाण्यासाठी आणि हा आपला व्ह्यू आहे. मॅगी आणि मस्तपैकी व्ह्यू. मॅगी इज रेडी आणि हा मॅगीचा व्ह्यू. आता आमच्या गोप्रोमधली चार्जिंग संपलेली आहे तर आम्ही इतकंच दाखवू शकतो तुम्हाला. आणि तुम्हाला जर हा प्लेस कुठे आहे तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला पिंग करा. ओके.